आता पुणेकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे। पुणे शहरामध्ये आणखी एक झिकाचा रुग्ण आढळलाय। हडपसरमध्ये झिका विषाणूचा संसर्ग असलेला हा रुग्ण सापडलाय। त्यामुळे आता पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या ही 3 वर पोहोचली आहे। काल कोथरूड परिसरामध्ये झिकाचे 2 रुग्ण आढळले होते। संसर्ग वाढू नये म्हणून पुणे महानगरपालिकेने शहरात अनेक ठिकाणी उपाययोजना सुरू केल्यात। याच पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाळे यांच्याकडून। सागर, काय सांगाल? सध्या पुणेकरांसाठी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल। नक्कीच अत्यंत ही चिंतेची बाब आहे। पुण्यामध्ये रोज एक झिंकाचा रुग्ण जो आहे तो सापडत आहे। काल कोथरूड परिसरामध्ये, एरंडोना परिसरामध्ये 2 जण सापडलेले होते। आजही एक रुग्ण सापडलेला आहे आणि याची सर्व खबरदारी पुणे महानगरपालिकेकडून घेतली जात आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी सांडपाणी आहे अशा ठिकाणी हे रुग्ण आढळल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे महानगरपालिकेने आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी सांडपाणी आहे असं पाणी काढून टाकावं, स्वच्छता राखावी। आणि आता त्यामध्ये 2 दिवसानंतर पुण्यामध्ये वाढी जी आहे ती दाखल होतीये। त्यामुळे हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेला खबरदारी घेणं आवश्यक आहे। लाखो वारकरी जे आहेत ते पुणे शहरामध्ये दाखल होणार आहेत, त्याची खबरदारी आधीच घेणं आवश्यक आहे। नक्कीच सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झिका विषाणू संदर्भातली अधिकची माहिती आपण आता जाणून घेऊयात। आपण पाहतोय पसरणारा विषाणू आहे। एडिस डास चावल्यानं झिकाचा संसर्ग होतो। हे डास केवळ रात्रीच नाहीत तर दिवसाही चावतात। विषाणू गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भातही जाऊ शकतो। गर्भधारणेवेळी संसर्गामुळे काही जन्मजात दोष आढळू शकतात। झिकासाठी कोणतीही लस किंवा औषध नाहीये। ताप, पुरळ, रॅशेस येणं, डोकेदुखी होणं, सांधेदुखी, लाल डोळे असणं, स्नायू दुखणं ही काही लक्षणं झिकाची आहेत। आराम करा, डिहायड्रेशन टाळा, भरपूर पाणी प्या। ताप आणि वेदना शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या।